नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. मित्रांनो, सलील आता आपल्या जगामध्ये खुश होता. त्याला हवं ते मिळालं होतं. ज्या मॅडमसोबत प्रणयाचं स्वप्न तो रंगवत होता, त्या मॅडमसोबत त्यानं तो प्रत्यक्षामध्ये केला होता. त्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्याला आपण मॅडमनं सतत भेटावं असं वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं. मॅडमनं तसं त्याला बजावलं होतं. तरीही त्यानं काल फोन केलाच. त्यावर मॅडमनी त्याला चांगलंच झापलं. आता तो द्विधा मनस्थितीमध्ये होता. त्याला मॅडमला भेटायचं होतं, पण मॅडमचे मिस्टर घरी असल्यानं तो भेटू शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये काय करावं हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. आता सोमवारचा दिवस होता आणि मॅडम निळ्या रंगाची साडी परिधान करून वर्गामध्ये आल्या तसा वर्गातील सर्व मुलं उभं राहून त्यांना गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणाले. त्यांनी वर्गभर नजर फिरवली. त्यांना सलील काही दिसला नाही. शनिवारी सलील आला नव्हता, त्याचं लक्ष होतं, पण सलीलबाबत कोणाला विचारणंही योग्य वाटत नव्हतं. वर्गातील काही जास्त वयाची मुलं मॅडमशी अभ्यासाच्या विषयावर बोलण्याच्या निमित्तानं करून सलगी करण्याचा प्रयत्न करत होती हे त्यांना कळायचं, पण त्या दिसू देत नव्हत्या. मॅडम शिकवण्यासाठी फळ्याकडे वळाल्या तेवढ्यात त्यांना ओळखीचा आवाज आला. मॅडम, मी आय? येस. सलील आतमध्ये आला. तो मागे जाऊन बसणार तेवढ्यात मॅडमनं कडक आवाजात ओरडल्या, सलील, मी तुला बसायला सांगितलंय? तू माझ्या लेक्चरला नेहमी उशिरा येतोस हे माझं निरीक्षण आहे. सॉरी मॅडम. सलील मान खाली करून बोलला. तुला नुसतं सांगून काही फायदा नाही. तुला कायम लक्षात राहील ना अशी शिक्षा द्यायला हवी. ती थांबली. विचार करून म्हणाली, तू माझं लेक्चर होईपर्यंत बसायचं नाही. मग मॅडमनी वर्गभर नजर फिरवली. ही शिक्षा फक्त सलीललाच करते असं नाही. मला शिस्त आवडते आणि यानंतर कोणी थोडाही उशीर केला तरी त्याला मी माफ करणार नाही. मॅडम अगदी कडक आवाजात बोलल्या. सगळा वर्ग स्तब्ध झाला. सलील कोपऱ्यामध्ये जाऊन शांत उभा राहिला. मॅडम शिकवताना अधूनमधून सलीलकडे पाहत होत्याच. सलीलचा चेहरा पडला होता. काही वेळानं वर्ग सुटला आणि बहुतेक विद्यार्थी बाहेर पडले. सलीलला मॅडमनी जवळ बोलावलं. सलील, ये इथं बस. त्यांनी त्याला समोरच्या खुर्चीमध्ये बसवलं. बाकीचे विद्यार्थी वर्गातून निघून जाताना ते सलीलकडे खोडकर नजरेनं पाहून मिश्किलपणे हसत होते. सलील मात्र शांत होता. सगळे विद्यार्थी निघून गेल्यावरती मॅडम त्याच्याकडे वळाल्या. सलील, 2-3 दिवस दिसला नाहीस, कुठे होतास? घरीच होतो मॅडम. का, काय झालं? बरं वाटत नव्हतं का? हो. मग आता कशी आहे तब्येत? अजूनही तशीच आहे. मॅडमने त्याच्या कपाळावर हात ठेवला तर त्याचं अंग गरम होतं. अरे सलील, तुझ्या अंगात तर ताप आहे. हो मॅडम. मग का आलास कॉलेजला? तुम्हाला पाहायला. काय? हो मॅडम. तुम्ही दिसला नाहीत की मी बेचैन होतो. तुम्हाला 2-3 दिवस पाहिलं नाही म्हणून आज तब्येत ठीक नव्हती तरी तुम्हाला भेटायला आलोच. सलील, असा वेडेपणा करायचा नाही, मी तुला सांगितलं होतं. हो, आठवतंय मला, पण काय करू मॅडम, तुमच्याशिवाय काही सुचतच नाही. मॅडमनी वर्गाच्या बाहेर पाहिलं तर सगळे विद्यार्थी बाहेर गेले होते आणि इतर शिक्षक आपापल्या वर्गामध्ये होते. त्यांनी दरवाजा पुढे ढकलला आणि दरवाजाच्या मागे सलीलला बोलावलं. सलील तिकडे जाताच मॅडमने त्याला एक घट्ट मिठी मारली. त्यानं देखील मॅडमला आवळून धरलं. त्याला थोड्या वेळापूर्वीच मॅडमने शिक्षा दिली होती. मॅडम त्याला मिठीतच घेऊन होत्या आणि बोलल्या, सलील, तुला ताप आहे, तुझं अंग खूप गरम लागतंय. नाही मॅडम, आता मला बरं वाटेल. तुम्हाला फक्त पाहावं म्हणून मी आलो होतो, नाहीतर डॉक्टरांनी मला घरीच आराम करायला सांगितला होता. बरं, मग दवा गोळ्या वगैरे वेळेवर घेतोस ना? हो, घेतोय. मग काही वेळ असाच गेला. मग सलीलनं विचारलं, मॅडम, माझी चूक नसतानाही तुम्ही मला शिक्षा दिलीत. सॉरी सलील, मला माफ कर. तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल कोणाला काही शंका येऊ नये ना म्हणून मी तसं केलं. हो, सलील हुंकारला. पण मॅडम, मला तुमच्याशी बोलावंसं वाटतं.
तुम्ही मला शिक्षा केलीत तरी मला छानच वाटतं. तुम्ही मला छडीनं मारलं ना तरीही मला आनंदच होतो. सलील बोलत होता की बडबडत होता ते कळतच नव्हतं. पण तो तापात बोलतोय हे मॅडमच्या मात्र लक्षात आलं. सलील, चल तुला घरी सोडते. तुझी तब्येत खूपच खराब आहे. आपली लिखाणाची कामं आटपून मग ती बाहेर पडली. ती पुढे ड्रायव्हिंग सीटवर बसली. सलील पुढे तिच्या शेजारी. गाडी सुरू झाली. मॅडम, एक विचारायचं होतं. बोल, विचार. तुमचे मिस्टर कधी जाणार आहेत बाहेरगावी? का रे, तुला कशाची घाई झाली आहे का? मॅडम मिश्किलपणे म्हणाल्या. तुम्हाला मोकळेपणानं भेटता येईल ना? हो, पण आता ते इथेच राहणार आहेत. तसा सलीलचा चेहराच पडला. मॅडम समोर पाहत बोलत होत्या. आपल्याला भेटता येत जाईल. मी त्याला तुझ्याबद्दल म्हणजे माझ्या हुशार विद्यार्थ्याबद्दल सांगितलंय आणि तो नसताना सलीलनं मला कशी मदत केली हे देखील मी तेव्हा त्याला सांगितलं. हे सारं त्याला खूप आवडलं. सलील ऐकत होता. मग सलील, आजच्या माझ्या कृतीवरती राग तर नाही आला तुला? आला होता, पण लगेच गेला. खरंच मला थोडीही कल्पना नव्हतीस की तू आजारी आहेस, नाहीतर मी तुला शिक्षा केलीच नसती. जाऊ द्या, त्यात एवढं विशेष काही नाही. तुम्ही माझ्या मॅडम आहात. तुम्हाला अधिकार आहे मला शिक्षा करण्याचा. हो, आता कसं शहाण्या बाळासारखा बोलतोयस? तेवढ्यात सलीलचं घर आलं. मॅडमनं गाडी थांबवली. सलीलने मॅडमकडे एक कटाक्ष टाकला. मॅडम, आता पुन्हा कधी? काय? तेच. अरे सलील, माझा नवरा आहे घरी. मग तुम्ही सांगा मॅडम, आपण कुठेतरी बाहेर भेटू. तशा मॅडम मिश्किलपणे हसल्या. ठीक आहे, पाहू काय करायचं आणि कसं करायचं ते. तिने सलीलकडे प्रेमानं पाहिलं, एक डोळा मारला. मग सलील दरवाजा उघडून बाहेर आला. त्यानं बाहेरून हात हलवला. बाय मॅडम, बाय असं म्हणून मग मॅडम निघून गेल्या आणि सलील गाडीकडे पाहतच राहिला. मॅडमच्या. तर मग मित्रांनो, अजूनही सलील आणि मॅडममध्ये बरंच काही घडणार आहे. पण ते आता कसं घडवणार ते सगळं हे पाहणं देखील फारच इंटरेस्टिंग असणार आहे. पाहूयात, अजून बरेच प्रणय प्रसंग बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.